टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला भारत देशाने सर्जिकल स्ट्राईक करत जोरदार असं प्रत्युत्तर दिलं आहे। त्यामुळे प्रत्येक भारतीयाचा ऊर आता अभिमानाने भरून आलेला आहे। ठिकठिकाणी जल्लोषाचं वातावरण सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण सध्या पुण्यातील विद्यार्थी सहाय्यक समिती या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या विद्यार्थिनी वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये शिकत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खरं तर भारताने जे सर्जिकल स्ट्राईक केलं आहे काय मनात भावना आहेत। तर पहलगाममधील जो हल्ला झाला, ज्या गोष्टी झाल्या त्या ठिकाणी, तर तो फक्त केवळ प्राणघातक हल्ला नसून तो आपल्या राष्ट्रीय अस्मितेवर एक कलंक आहे। जो आघात झालाय तो राष्ट्रीय अस्मितेवर झालाय आणि रिसेंटली आपल्या भारत सरकारने भारत गव्हर्नमेंटने जे आपलं ऑपरेशन सिंदूर जे लॉन्च केलंय त्याच्यातून आपल्याला एकच बघायला भेटतंय की आता भारत एक सज्ज झालाय एका युद्धासाठी आणि आपण आता शांत बसणार नाहीयेत। भारत नक्कीच हा एक शांत देश आहे पण दुर्बल नाहीये। तर हो, आणि भरपूर गोष्टी आहेत त्याच्यात। त्यांनी आपला धर्म विचारून आपल्याला मारलं पण आता हीच वेळ त्यांना दाखवून देण्याची आणि खूप 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 गोष्टी आहेत त्याच्यात पण त्यांना मिलिटरी फोर्सेस जे आपले आहेत ते पण आता सध्या कामाला लागलेत आणि धर्म विचारून मारणं ही खूप चुकीची गोष्ट केली। आपण भारतातून हेच दाखवतो की हिंदू आणि मुस्लिम एकच आहोत। आज मी या विद्यार्थ्यांच्या वतीने हे सांगू इच्छिते की त्यांना जरी आतापर्यंत वाटत आलं आणि त्यामुळे त्याच वेगाने त्या मिलिटरी फोर्सेसनी त्यांनी अशा आपल्या देशावर आक्रमण केलंय, त्यामुळे त्यांना सांगू इच्छिते की हिंदू आणि मुस्लिम हे कायम एकच होते, एकच आहेत आणि एकच राहतील असं मी आश्वासन देते। आणखी काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। खरं तर भारताने हे सर्जिकल स्ट्राईक करत असताना ह्या मिशनला सिंदूर असं मिशनचं नाव दिलंय। बरोबर आहे, कारण की या पहलगाम भ्याड हल्ल्यामध्ये ज्या मृत्युमुखी आपले जे भारतीय बांधव पडलेले आहेत त्यामध्ये काही आपल्या महिलांचं जे सिंदूर पुसलं आहे त्यांना कुठेतरी या आजच्या आपल्या हल्ल्यामुळे सुखद सहानुभूती भेटलेली आहे। त्यामुळे त्यांचं जे सिंदूर पुसलेलं आहे त्यांना एक कुठेतरी आज खरी श्रद्धांजली वाहिली जाते। त्याबद्दल आपल्या देशाचे जे माननीय प्रधानमंत्री आहेत मोदीजी यांनी खूपच सुंदर असं स्टँड घेतला आहे आणि यामध्ये सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सर्व भारतीय हे एकत्र आहोत। म्हणजे समोरील शत्रूचं जे मिशन असतं ते की आपल्यामध्ये फूट न पाडता आपण सर्व एकत्रित मिळून त्यांना उत्तर देणं हे खूप या ठिकाणी महत्त्वाचं आहे। आणि त्यांनी जो भ्याड हल्ला केला किंवा जो आतंकवादाच्या विरुद्ध आपण ज्याला उत्तर देते त्यामध्ये मला एक महत्त्वाची गोष्ट उल्लेख करावा वाटत ती आहे की हा 1947 किंवा हा जुना आपला भारत नाही आहे, हा भारत आपल्याला सडेतोड उत्तर देणारा भारत आहे सध्या। त्यामुळे आपण जे सिंदूर मिशन या ठिकाणी केलेलं आहे ते खूपच मुतोड जबाब आपण ज्याला म्हणतो ते देण्यासारखं आहे। आणि महाभारतामध्ये जसा उल्लेख केलेला आहे की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवतु भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याकडे आतंकवादा यानुसार अधर्म केला जातो आहे त्या ठिकाणी आपण तिथे स्वयं श्रीकृष्ण परमात्मा येऊन आपल्या धर्माची प्रतीक्षा तिथे नेऊन दिलेली आहे। त्याबद्दल या सर्व पहलगाम जो आपण त्याला उत्तर दिलेलं आहे ते खूपच खरं तर आपण बघतोय की सध्या तुम्हा सर्व विद्यार्थिनीचं परीक्षा सध्या वातावरण आहे। आज ज्यावेळेस ही सुरुवातीला मोबाईलमध्ये ही बातमी समजली त्यावेळेस नक्की मनात काय भावना होत्या। खरं तर आज परीक्षा आहे आणि या परीक्षेच्या कालामध्ये एक टू माइंड होतं की इकडे काय सुरू आहे आणि परीक्षेचा पण एक अभ्यास सुरू आहे। त्यामध्ये एक सुखद आम्हाला धक्का भेटला की सकाळी बातमी वाचल्यानंतर कुठेतरी एक मनाला शांतता भेटली की हां ठीक आहे, आता आपण या पुढे यांना धडा आपण चांगला शिकू शकतो आणि नंतर कोणाची नजर झाली नाही पाहिजे की आपल्या भारतामध्ये आतंकवाद किंवा अशा गोष्टींमध्ये फूट पाडू देण्याची। आणखी काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय वाटतंय तुला? ताटमानाने सांगायचं झालं तर दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केलीच पाहिजे होती आणि ती कारवाई झाली पाहिजे, कारण 5 मे 2025 रोजी आपल्या पहलगाम इथे जो हल्ला झाला त्यामध्ये जे बांधव कोण भगिनी होत्या त्यांच्यावर एक दुःखद घटना अशी घडली होती। त्यामुळे आत्ता काल रात्री 2 वाजता ज्या पहलगाममध्ये ज्या 9 ठिकाणी हे घटनांची जिथे हे चालू होती तर तिथे पहिले 9 अटॅक आपण केलेले आहेत। त्यामुळे एक प्रकारे आनंदाची संधी वाटते। आणि दुसऱ्या प्रकारे सांगायचं झालं तर आत्ता सध्या शिक्षण, मुलांचे नोकरी वगैरे त्या बाबतीत थोडेसे अडचणी तर निर्माण होते, पण एक राईट साईड सांगायचं झालं तर आनंदाचीच गोष्ट आहे।
तुला काय वाटतंय की खरं तर आता भारताने जी सर्जिकल स्ट्राईक केला आहे त्याच्यामुळे कुठेतरी आता पाकिस्तानला मोठा धडा मिळेल का? हो नक्कीच. खरं तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल की मला माझ्या भारताचा आणि माझ्या सैन्याचा प्रचंड अभिमान वाटतोय. मागील इतिहास जरी पाहिला तरी भारताने प्रत्येक वेळेस पाकिस्तानला मुंहतोड जवाब दिलेला आहे, पण तरी सुधारण्याच्या मार्गावर तो देश नाही आहे. तरी वेळोवेळी आपण स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे. ह्यावेळेस सुद्धा आपण स्वतःला दाखवून दिलेलं आहे. ज्या माता भगिनींना खूप दुःख सोसावं लागलेलं आहे त्यांच्यासाठी हा नक्कीच कुठं ना कुठं माता भगिनींना न्याय मिळाला आहे. आणि मी सांगू इच्छिते की भारत कधी कोणाला छेडत नाही, पण छेडलं तर भारत त्यांना सोडत नाही. धन्यवाद. काय वाटतं तुला? काय वाटतं आपण जी ही कारवाई केलेली आहे ही कारवाई फक्त त्यांच्या लष्कराविरुद्ध नसून तर ती त्यांना एक कडक पाकिस्तानसाठी एक कडक इशारा आहे की भारत संयम ठेवेल पण एका मर्यादेपलीकडे गेल्याच्या नंतर ना भारत हे तुम्हाला प्रत्युत्तर देईल. मला माझ्या भारताच्या लष्कराचा खूप अभिमान आहे आणि हे आपण जे सर्जिकल स्ट्राईक केली त्यानंतर भारताच्या लोकांना एक पूर्णपणे खात्री भेटली की आपल्या इंडियन आर्मीमुळे आपल्याला किंवा लष्करामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारची भीती नाही आहे आणि ते निश्चिंत होऊन भारतामध्ये राहू शकतात. आपण पाहू शकतो की भारत देशाच्या इतिहासाची जर पाने चाळून बघितली आपण तर भारत देशाच्या प्रत्येक पानावरती असं आहे की जर शत्रू आमच्या वाटेला गेला तर आम्ही त्याला सोडल्याशिवाय राहत नाहीत. कारण की खरं तर हे भारत देशाचा हा इतिहास आहे आणि आज खऱ्या अर्थानं भारत देशानं पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे प्रत्येक भारताचा ऊर हा अभिमानाने भरून आलेला सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे. या विद्यार्थिनींचे पण हीच भावना आहे की जर भारत देशाचा तुम्ही वाटेला गेलात तर आम्ही त्याचं उत्तर नक्कीच आमच्याकडून तुम्हाला मिळेल अशी प्रतिक्रिया या सर्व विद्यार्थ्यांकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.